आहे आदरणीय पंकज घरत साहेब, युवा सेना तालुका अधिकारी यांचा शाही सन्मान असेल। मिस्टर स्वप्नील पाटील आणि मिस्टर सूरज पाटील यांच्या शुभ हस्ते हा शाही सन्मान या व्यासपीठावर पार पाडला जाईल। युवा सेनेचे उपतालुका अधिकारी सन्माननीय स्वप्नील पाटील जी आणि सोशल मीडिया समन्वय भिवंडी लोकसभा सूरज पाटील यांच्या शुभ हस्ते आपण करूयात आदरणीय पंकज घरत साहेबांना सन्मानित। युवा सेना तालुका अधिकारी आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत आणि क्रिकेटवर देखील त्यांचं निस्सीम प्रेम आहे। अनेक साऱ्या स्पर्धांमध्ये आपण त्यांना बघत असतो। समाजकार्यामध्ये नेहमीच पुढे असणारे युवा सेनेचं एक खंबीर असं नेतृत्व सन्माननीय पंकज घरत साहेब यांचा हा शुभ सन्मान मायशी उपदार शाल त्याचप्रमाणे प्रेमाचं प्रतीक असलेलं हे पुष्पगुच्छ आपण त्यांना देत आहोत आणि एक सप्रेम भेट अर्थातच विठ्ठल रखुमाईची ही प्रतिकृती त्यांना आपण देत आहोत। थँक्यू सो मच पंकजी घरत साहेब, आपण या ठिकाणी आलात आणि खऱ्या अर्थानं आपण या स्पर्धेला 4 चांद लावलेत आपल्या उपस्थितीनं, त्याबद्दल आपले शतशः आभार आणि पुनश्च शब्दसुमनांनी देखील आपलं हार्दिक स्वागत। जाऊयात मॅचच्या दिशेनं। इट्स ओटो कॉम्बॉक्स। अतिथी देवो भव, आपली संस्कृतीचे खऱ्या अर्थाने येणाऱ्या मान्यवरांचं सहर्ष स्वागत। या बॉलवरती केला आक्रमण, बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे, 6 धावसंख्येसाठी येतोय षटकार। हॅलो पंच, एक मिनिट, फक्त 1 मिनिट द्या। आयोजक आपल्याला विनंती आहे, आयोजक कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा। सर 12 मनकडे जर्सी नाहीये, त्यामुळे 2 धावसंख्येची पेनल्टी बॉलिंग करणाऱ्या टीमला देण्यात येते। निंबवली संघाला 2 धावांनी पेनलाइज करण्यात आलेला आहे। पेनल्टीच्या 2 धावा स्कोअरमध्ये ऍड करणार आहोत आपण ओव्हर संपल्यानंतर। या बॉलवरती केतननं ब्रँड सिद्ध केलंय, बॉल जातो बाउंड्री लाईनच्या पलीकडे, 6 धावसंख्येसाठी येतोय षटकार। संघाच्या वतीनं चला धावफलकाचा विचार केला तर प्रगतीपथावरती धाव येऊन पोहोचल्या, त्या तब्बल 13 या आकड्यावरती 13 धावसंख्या प्रगतीपथावरती येताना आपल्याला पाहायला मिळतं। बरेचसे मान्यवर खरं तर या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। खरं तर असलेलं सुमितजी म्हात्रे यांच्यावरती असलेलं प्रेम दाखल करत आमचे मान्यवर खरं तर या ठिकाणी व्यासपीठावरती येताना आपल्याला पाहायला मिळतात। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। पूर्णा गावचे उद्योजक समाजसेवक सन्माननीय अक्षय पाटील साहेब यांचं शुभ आगमन या मंचकावर होत आहे। आपलं सहर्ष स्वागत आहे। सुमित म्हात्रे चषक 2025 मध्ये शिवसेना युवासेना शाखा काल्हेर आणि बंद्र्या मारुती काल्हेर संघाच्या वतीनं त्यांच्या समवेत असलेल्या त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं देखील मनापासून स्वागत आहे।
षटकार येतोय आणि या षटकाराच्या सह्याने या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं आपली उपस्थिती नोंदवली त्याबद्दल खरं तर मला हृदयाच्या अंतकरणापासून सुमित मात्रे चषक 2025 मध्ये आपलं या ठिकाणी शब्द सुमनाने प्रथमतः सहर्ष स्वागत. चला मॅच बॉल दा भेटला असेल मैदानावरती अथवा पंच दुसरा चेंडू द्या आपण बॅट्समनला, कारण की वेळ दौडू नका. खऱ्या अर्थानं वेळ आता खऱ्या अर्थानं खूप महत्त्वाचं असतं, कारण की वेळेचं बंधन म्हटलं की सकाळी 10 वाजल्यापासून सकाळी 6 वाजल्यापासून ते सकाळी 10 वाजेपर्यंत जे वृत्तपत्र 4 रुपयांनी एक किमतीला मिळतं ते 10 वाजल्यापासून ते संध्याकाळी 5-6च्या सत्रापर्यंत 4 रुपये किलोनं रद्दीमध्ये मिळतं. त्यामुळे कृपया वेळेचं बंधन मैदानावरती असतं खूप गरजेचं असताना फुल टच बॉल लॉब केले, बॉलला चेंडू खाली क्षेत्ररक्षक येणार का त्याच्या देखील आवाक्या बाहेर. केतनच्या बॅट मधून लगातारचा चौथा षटकार. एकदा होऊ द्या केतन साठी. मैदानावरती लगातार 4 बॉलवरती 4 षटकार ठोकलेत. येतो षटकाराच्या सह्याने धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल ती तब्बल 26 या आकड्यावरती. हा देखील पाचवा येतोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. केतन पाटीलच्या बॅट मधून धमाका फोडतोय, येतोय षटकार. शुभ सन्मान करूया तोपर्यंत. एक्स्ट्रा ऑर्डिनरी बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये 5 बॉल्समध्ये 5 षटकार आलेले आहेत. मात्र आपण वळतोय पाहुण्यांच्या सन्मानाकडे. सन्माननीय संदेश म्हात्रे साहेब आपल्या व्यासपीठावर उपस्थित आहेत. मी गौरव माळी यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण पाहुण्यांना सन्मानित करावं. संदेशजी म्हात्रे साहेब आपल्याला विनंती आहे आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. 5 बॉल्समध्ये सलगचे 5 षटकार. 6वा येईल का तो रेकॉर्ड इथे पाहायला मिळेल का. वंडर बॉय ऑफ वडूनगर केतन पाटील बरसतोय मैदानामध्ये. सुमित मात्रे चषक 2025 टेनिस बॉल क्रिकेटचा हा थरार आपल्या समोर रंगत असताना व्यासपीठावर पाहुण्यांचा मान सन्मान आदरणीय संदेश म्हात्रे साहेब यांचा हा शुभ सन्मान या व्यासपीठावर आपल्याला तुफान पाटील यांच्या शुभ हस्ते पाहायला मिळत आहे. तुळशीचं रोपटं आपण पाहुण्यांना देत आहोत. एक चांगला संदेश या निमित्तानं. झाडे लावा झाडे जगवा, अंगणात तुळस असणं देखील गरजेचं आहे. थँक्यू सो मच संदेशजी म्हात्रे. जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं. पहा 32वा प्रगतीपथावरती होत्या. पॅनल्टीच्या 2 धावसंख्या ऍड केल्या, 34 धावा झाल्या. त्यानंतर या आलेली 1 धावसंख्या 35वा प्रगतीपथावरती. स्विच हिट करण्याचा प्रयत्न पहा. 6 मध्ये 6 बनवायचा खऱ्या अर्थानं एक विक्रम रचण्याचा मैदानावरती नामी संधी चालून आली होती खरं तर केतनकडे. सरळ बॅटीने धावसंख्या जमत होत्या, सरळ बॅटनं खऱ्या अर्थानं धावा यायला सुरुवात होत होती. कनेक्टिव्हिटी खूप चांगले होते मागील 2 मॅचपेक्षा. पण या बॉलवरती केतनने थोडीशी चुकी करताना आपल्याला पाहायला मिळाली आणि धावा येऊन पोहोचला त्या तब्बल 36 या आकड्यावरती. एक कंप्लीट केली जाते, दुसरीचा होईल का प्रयत्न. प्रशांत होता अगदी आत्महत्या केली. क्रिकेटमध्ये या बादला अगदी या विकेटला सुसाईड नोट असं म्हटलं जातं आणि तेच सुसाईड खऱ्या अर्थानं प्रशांतनं केलं मैदानावरती. आपल्यामध्ये सन्माननीय मेहुल गोरखनाथ म्हात्रे साहेब देखील उपस्थित आहेत, जे बॉडी बिल्डर आहेत आणि ज्युनियर श्री ही स्पर्धा त्यांनी जिंकलेली आहे.
शरीर सौष्ठव स्पर्धेमध्ये खूप चांगली कामगिरी त्यांची आपल्याला पाहायला मिळत असते. तर त्यांचा देखील शुभ सन्मान या व्यासपीठावर केला जाईल. मी गौरव माळी आणि सूरज पाटील यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित सन्मान मेहुल म्हात्रे यांचा करावा. मिस्टर क्लासिक ज्युनियर श्री मेहुल म्हात्रे आणि एक क्लासिक फटका देखील मैदानामध्ये पाहायला मिळाला. इनसाइड आउट चौकार आलाय. तुम्ही पाहू शकाल मेहुलजी म्हात्रे यांना आपण सन्मानित करीत आहोत. काय जबरदस्त त्यांची फिटनेस आहे, त्यासाठी त्यांची अथक मेहनत देखील असते. खूप खूप धन्यवाद, आपण या ठिकाणी आलात. स्पर्धेची शोभा आपण वाढवत आहात. पुढील वाटचालीसाठी आपल्याला हार्दिक शुभेच्छा असतील आयोजकांच्या माध्यमातून. थँक्यू सो मच. बॉल थेट जाऊन सुशांत इताडकर यांच्या बॅनरला धडकला होता. धावसंख्या 47 झालेली आहे. वडूनवगर संघ प्रथम बॅटिंग करतोय. हा सेमीफायनलचा सामना आपल्या समोर रंगतोय. निंबवली विरुद्ध वडूनवगर. आणि कॉमेंट्री बॉक्समधून पुन्हा एकदा ऐकूयात मनीष मुंडे सरांचा दमदार आवाज. या ठिकाणी 10 चेंडू आणि 43 धावसंख्यांवरती केतन पाटील मैदानावरती खेळताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. चला 12 मैदानावरती कृपया लवकर पाण्याची पूर्तता करा. 12 किंवा स्वयंसेवक कोणाला कोणीही एक असेल तर विनंती असेल की आपण मैदानावरती पाणी घेऊन जा. पंचाला जास्तच जर दुखापत असेल तर आपण मैदानातून त्यांना विश्रांतीसाठी पाठवू शकता. सुमित म्हात्रे चषक 20-25 मान्यवरांची मांदियाळी व्यासपीठावर आणि पाहुण्यांच्या सन्मानाकडे पुन्हा एकदा आपण वळत आहोत. आपल्यामध्ये उपस्थित आहेत पूर्णा गावचे उद्योगपती डॅशिंग व्यक्तिमत्व अक्षयजी पाटील. त्यांच्या सन्मानाकडे आपल्याला मी घेऊन जातोय. अक्षय पाटील यांना विनंती असेल आपण अक्षय पाटील साहेबांना सन्मानित करावं. चला, ज्यांच्या हातून सन्मान होणार आहे त्यांचं नाव देखील अक्षय पाटील आहे आणि ज्यांचा सन्मान आपण करणार आहोत ते देखील अक्षय पाटील साहेब. एक अतिशय जबरदस्त यंग अँड हँडसम डॅशिंग पर्सनॅलिटी अक्षय पाटील साहेब, पूर्णा गावचे उद्योगपती. त्यांचा हा शुभ सन्मान आपण इथे व्यासपीठावर पार पाडत आहोत. विठ्ठल रखुमाईची प्रतिकृती आपण त्यांना सप्रेम भेट म्हणून देत आहोत. सुमित म्हात्रे चषक 20-25च्या दरम्यान हा शुभ सन्मान. थँक्यू सो मच, आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार केलात. यानंतर पुढचा सन्मान असेल अजिंक्य जाधव यांचा. गौरव माळी यांना विनंती करतोय आपण अजिंक्य जाधव साहेबांना सन्मानित करावं. प्रगतीपथावरती धाव येऊन पोहोचल्या त्या तब्बल 48 आणि वैयक्तिक 10 चेंडू आणि 43 धावसंख्येवरती केतन पाटील खेळताना पाहायला मिळतो. या स्पर्धेमध्ये विक्रम होईल का अर्धशतकाचा देवी वडूनवगर टीमच्या केतन पाटीलचा, याकडे देखील आता सगळ्यांच्या नजरा लागल्या. यानंतर रोहित पाटील यांना आपण सन्मानित करूयात. रोहित पाटील साहेब, आपण सन्मानाचा स्वीकार करावा. शुभम माळी यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण रोहितजी पाटील साहेबांना सन्मानित करावं.
रोहित पाटील साहेब यांचा शुभ सन्मान येथे पार पाडला जात आहे। आणि यानंतरच्या आमच्या सन्मानमूर्ती असतील भावेशजी जोशी, आपण देखील सन्मानाचा स्वीकार करावा अशी विनंती आपल्याला। थँक्यू मिस्टर रोहित पाटील फॉर बीइंग विथ अस। तुफान पाटील यांना विनंती करतोय भावेश जोशी यांना आपण सन्मानित करावं। घरच एक मिनिट आपल्याला थांबवतो। षटकार येतो, षटकाराच्या साह्याने धावा येऊन पोहोचल्या तब्बल 54 या आकड्यावरती। केतन वैयक्तिक 49 या धावसंख्येवरती खेळतोय, स्वतःच्या अर्धशतकापासून एक आकड्यावरती दूर आहे। या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक केतन झळकावतोय का, आता याच्याकडे देखील सगळ्यांच्या नजरा लागल्या। झळकावलं तर या सुमित मात्र चषक 2025 मध्ये अगदी गौरव केला जाईल। वडुनवगरकर अगदी केतनला खांद्यावरती उचलून जल्लोष करतील, कारण की मागील 2 मॅचमध्ये तो शांत होता आणि या मॅचमध्ये खऱ्या अर्थानं त्याने अगदी उल्लेखनीय कामगिरी केली आहे। पहा या ठिकाणी एक अर्धशतकापासून एक आकड्यावरती दुरी केतन पाटील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। बाउन्स केला, अगदी जास्तीचा बाउन्स आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। वाईट बॉल, धावसंख्येत अतिरिक्त बढती मिळेल, धावसंख्या जाऊन पोहोचेल ते तब्बल दुहेरी आकडा अर्थातच 55 या आकड्यावरती। 55 धावा धावफलकावरती आता येऊन पोहोचल्यात केतन पाटील आणि सगळ्यांच्या नजरा केतन पाटीलच्या अर्धशतकापर्यंत येऊन पोहोचल्यात। काय तुफानी खेळी केली आहे खऱ्या अर्थानं, आणि त्या गोष्ट केतनच्या अगदी अर्धशतकासाठी स्वागत देखील थांबवलेत या ठिकाणी। होतीये का या स्पर्धेतील अर्धशतक, एकदा होऊ दे केतन पाटील साठी जोरदार टाळ्या। केतन पाटील चला बाट दाखवा कॅमेरामनला। श्रीमान सुमित म्हात्रे चषक 2025 मधील या स्पर्धेतील अर्धशतक झळकावणारा शेवटच्या दिवसातील सेमीफायनल या सामन्यातील आईदेवी वडुनवघर या टीमचा वंडर बॉय अर्थातच मिस्टर केतन पाटील, ज्याच्या बॅटमधून आलेले आहेत रन आणि रन, तो आहे केतन। केतन टनटनाटन, केतन दे दनादन, जबरदस्त हाफ सेंचुरी। पुढच्या सन्मानाकडे आपण वळतोय। आशिष पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत, तेजस इंटरनेटचे प्रोप्रायटर। पहा यासाठी केतनसाठी पारितोषिक आलं संपूर्ण आयोजन कमिटी टीमच्या वतीनं तब्बल या अर्धशतकासाठी 1000 रुपयांचा कॅश प्राइज। तसेच या व्यासपीठावर सन्मान्य राज म्हात्रे साहेब देखील उपस्थित आहेत। रिबन अँड बलून्स केक शॉपचे ते मालक आहेत आणि त्यांचं देखील मोलाचं सहकार्य या स्पर्धेसाठी आपल्याला लाभलेलं आहे। राज म्हात्रे साहेबांचा शुभ सन्मान करण्याची विनंती असेल स्वप्नील पाटील यांना। चला मैदानावरती जाऊयात आता। खऱ्या अर्थानं एकाच चेंडूचे खेळ शेष असणारे पहिलं सत्र संपण्यासाठी सेमीफायनलमधून गुंडा संघ फायनलमध्ये प्रवेश दाखल करतो, याच्याकडे आधी सगळ्यांच्या नजरा येऊन पोहोचल्यात। आता केतन पाटील शेवटच्या बॉलवरती काय करतंय, या बॉलवरती देखील आक्रमण केलंय। बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे, आकाशाला गवसणी घालणारा येतोय दर्जेदार षटकार। पहिलं सत्र या ठिकाणी कधी सुरू झालं आणि कधी संपलं हे मात्र कळालंच नाही। 18 बॉलमध्ये खऱ्या अर्थानं केल्या तब्बल 56 धावसंख्या, आणि विचार करायला गेला तर त्याच्यातील केतनच्या धावसंख्येचा जर विचार केला तर तब्बल स्वतःच्या 63 धावसंख्या झाल्यात आणि वैयक्तिक 56 धावसंख्या केतन पाटीलच्या या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। खूप चांगलं देखणं आणि दिमागदार आयोजन या ठिकाणी आयोजन कमिटीच्या वतीनं करताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला। ज्या आयोजन कमिटीचा अगदी उल्लेख करूयात आपण, सूरजजी पाटील, अक्षयजी पाटील, त्याचबरोबर गौरव माळी, शुभम माळी, एवन जोडी अर्थातच तुफान पाटील, स्वप्नील पाटील, सुनील पाटील आणि त्याचबरोबर या स्पर्धेचे मुख्य प्रणेते सुमित म्हात्रे यांचे देखील आपण मनापासून मनस्वी आभार व्यक्त करू। खरं तर या संपूर्णच आयोजन कमिटीने या स्पर्धेमध्ये आम्हाला आमंत्रित केलं आणि त्याचबरोबर आमचा आवाज प्रिन्स बुव्या टेक्निशियन टीमनं आमचा आवाज सगळीकडे पोहोचवला, त्यांचे देखील आम्ही आभार व्यक्त करतो। आणि या स्पर्धेमध्ये आम्हाला आमंत्रित केल्याबद्दल आम्ही आयोजकांचे मनापासून आभार व्यक्त करतो।
आणि मुखातून एखादा चुकीचा शब्द गेला असेल तर ती देखील आम्ही दिलगिरी व्यक्त करतो आणि या स्पर्धेमधून आम्ही रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. तर 40+ दोन्ही संघ संघटक टॉस साठी या सामन्यानंतर 40+चा अंतिम सामना पाहायला मिळेल. सन्माननीय आशिष पाटील साहेब, तेजस इंटरनेटचे प्रोप्रायटर आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी गौरव माळी यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण पाहुण्यांना सन्मानित करावं. आशिषजी पाटील साहेब, आपण सन्मानाचा स्वीकार करावा अशी विनंती आपल्याला करतोय. एक युवा उद्योजक तेजस इंटरनेटचे प्रोप्रायटर आशिषजी पाटील यांचा हा शुभ सन्मान सुमित मात्रे चषक 2025च्या दरम्यान. त्यांचं देखील महत्त्वाचं सहकार्य या स्पर्धेसाठी. ज्यांनी ज्यांनी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या या स्पर्धेला सहकार्य केलेले आहे त्या सर्वच दानशूर दात्यांचे आम्ही आभार व्यक्त करीत आहोत. 40+चे दोन्ही फायनलिस्ट टीम आपण टॉस साठी चला 40+चे दोन्ही संघनायक बंद्र्या मारुती काल्हेर आणि स्वराज्य स्पोर्ट्स कशेळी टॉससाठी आपण यायचं आहे. अंतिम सामन्याचा टॉस केला जाईल. दोन्ही संघ संघनायक आपण टॉस साठी यानंतर 40+ अंतिम सामना आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर मात्र रेग्युलर फॉर्मॅटमधील अंतिम सामना आपण खेळवणार आहोत. 40+ पुढील सामना असणार आहे. मात्र होळी सुरू असलेल्या सामन्याकडे या सेमीफायनलचा सामना आपण पाहतोय. आई वजुश्री निंबोली विपक्ष आयदेवी वडनगर या दोन संघामध्ये केतन पाटील याचं अर्धशतक, ज्याने अर्धशतकाने नक्कीच आपल्या संघाला मजबूत स्थितीमध्ये पोहोचवलेलं आहे. आपण काल देखील केतन पाटीलच्या नावाचा उल्लेख केला होता. काल त्याचा वाढदिवस होता आणि गेल्या वर्षी याच केतन पाटीलने वाकलन संघाला पराभूत करताना वाकलन संघाविरुद्ध 48 धावा कुठून करण्याचा विक्रम केला होता. त्या सामन्यामध्ये तो मॅन ऑफ द मॅच ठरला होता आणि प्रतिस्पर्धी वाकलन संघाचा केतन मात्र 0वर बाद झाला होता. आणि आज देखील केतन पाटील नावाचं वादळ इथे मात्र बंद्रामारुती काल्हेर मैदानावर आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. त्याच्याच अर्धशतकात जोरावर एक मोठी धावसंख्या इथे मात्र उभे केलेली आहे. आणि पूर्णपणे आपण इरादा स्पष्ट दिसतोय. लक्ष ठेवले गेले त्या तब्बल 64 धावांचा 3 षटकामध्ये. आणि या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी बंधूंची जोडी राजा गुलवे आणि शुभम गुलवे. इनसाइड आउट, क्षेत्ररक्षक मात्र चेंडूपर्यंत पोचू शकलेलं नाही. एका धावेने अकाउंट ओपन होतं निंबोली संघाचं. एका धावेने अकाउंट ओपन करतोय फलंदाज राजा गुलवे. इथे समोर केला चेंडूला वेसेफ मध्ये मात्र केतन तिथे सज्ज आहे. एक सिंगल रन्स फलंदाज शुभम गुलवे देखील पूर्ण करतोय. सिंगल संघाची धावसंख्या पोहोचते ती 2 वर. दोन्ही फलंदाजांनी आपलं अकाउंट ओपन केलेलं आहे. आपण सेमीफायनलला सामना पाहतो या आयदेवी वडनगर विपक्ष आई वजुश्री निंबवली या दोन संघामध्ये. या अगोदरचा जय ब्राह्मण फाटाल संघाने अंतिम फेरीमध्ये धडक मारलेली आहे आणि यामधील विजेता संघ आज शेवटच्या सामन्यामध्ये अंतिम सामना खेळण्यासाठी त्या संघाची सज्ज होईल. उज्ज्वल पाटील बॉलिंग ट्रॅकवर राईट आर्म ओव्हर द स्टंप. इथे मात्र मिस टाइम, यशरक्षक चेंडू खाली, पहिला फलंदाज बाद.
पुढील वाटचालीसाठी आपल्याला देखील खूप खूप शुभेच्छा असतील. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद अजय घरत. आज नक्कीच आपण मनीष मुंडे यांचा आवाज समालोचन कक्षामधून ऐकलं. व्हॉइस ऑफ कर्जत, ज्यांनी नक्कीच शिवरायांचा इतिहास देखील प्रेक्षकांमध्ये पोहोचवला होता. भगमेव वातावरण आपण पाहतोय सध्या मैदानामध्ये. शपोलन करण्याचा प्रयत्न इथे मात्र आपण पाहतोय या चिन्हाने बॅटमध्ये संपर्क साधू शकला नाही फलंदाज. पूर्णपणे आपण पाहतोय या चार झालेल्या वडोनगर संघ, ज्याप्रमाणे केतन पाटील यांनी नक्कीच टनटनानं फलंदाजी केलेली आहे. केतन या नावामध्ये खूपच दमखम आहे. मग केतन मात्र वाकलंच असो, केतन मात्र आपण पाहतोय रांजोली संघाचा असो की मात्र केतन वडोनगर संघाचा असो, या नावामध्ये भरपूर दमखम पाहायला मिळते. इथे पुन्हा एकदा आपण पाहतोय या प्रॉपर टायमिंग साधताना नाही, पूर्णपणे दबावमध्ये आता मात्र निंबोली संघ पाहायला मिळतोय. कारण इक्वेशन आता मात्र खूपच अवघड बनत आहे. कारण पहिल्या षटके समाप्त झाले आणि आता मात्र केवळ 12 चेंडूचा खेळ इथून शिल्लक आहे. आणि 12 चेंडूमध्ये तब्बल आपण पाहतो या खूपच धावांची आवश्यकता आहे. या स्पर्धेसाठी मित्रांनो आम्हाला प्रथम, द्वितीय आणि तृतीय या क्रमांकाच्या ज्या ट्रॉफीज आहेत, तसेच उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट गोलंदाज या ट्रॉफीज आपण पाहतोय ते आम्हाला कैलासोचे अनुभाई चंद्रकांत पाटील यांच्या स्मरणार्थ युविका इंटरप्राइजेस 70 ग्रुपच्या सर्वेसर्वा शरद चंद्रकांत पाटील साहेबांकडून स्पॉन्सर केलेले आहे. त्यांचं देखील विशेष धन्यवाद आम्ही व्यक्त करतोय. या स्पर्धेमध्ये मालिकावीर आपण पाहतोय जे पारितोषिक आम्हाला, जे ट्रॉफी आम्हाला स्वर्गीय यमुनाबाई बालाराम माले यांच्या स्मरणार्थ योगेश बालाराम माले या साहेबांकडून स्पॉन्सर केले, त्यांचं देखील विशेष धन्यवाद. नक्कीच. आणि 40+ प्रथम पारितोषिक आपण पाहतोय एक आकर्षक भव्य देव ट्रॉफी आणि अवाढव्य बकरा, जो नक्कीच माजी सरपंच आणि महादेव इंटरप्राइजेसचे सर्वेसर्वा श्री मंगेश महादेव माली साहेब आणि त्यांचे सुपुत्र कुमार शुभम मंगेश माली साहेबांकडून आम्हाला स्पॉन्सर केले, त्यांचं देखील विशेष धन्यवाद. या सर्वांचं पुन्हा एकदा विशेष धन्यवाद, ज्यांच्या माध्यमातून विशेष सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे. स्विंग अँड मिस. नक्कीच मालिकावीर मॅन ऑफ द सिरीज जी आपण ट्रॉफी आणि बायसायकल पाहतोय, ज्यामुळे योगेश बालाराम माली यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केले गेले. इथे मात्र चेंडूला भिरकावून दिलेला आहे, मात्र सरळ चेंडू क्षेत्राच्या हातामध्ये आणि आणखीन एक फलंदाज बाद होताना निंबोली संघाला दुसरा हादरा. नक्कीच ज्यांच्या माध्यमातून स्वर्गीय यमुना बालाराम माली स्टँड देखील आपण पाहतोय या मैदानाच्या पूर्व बाजूला नक्कीच ही स्टँड आपल्याला पाहायला मिळत आहे. प्रेक्षकांसाठी देखील स्टँडची व्यवस्था केली गेली आहे. या मैदानाच्या पश्चिम बाजूला आपण पाहतोय कैलास सुरेखा गणेश पाटील स्टँड देखील पाहायला मिळतोय. अतिशय या भव्य दिव्य स्पर्धेचं आयोजन आहे आणि या स्पर्धेचं वैशिष्ट्य आपण पाहतोय, ज्याची चर्चा अगदी या आपण पहिल्याच दिवसापासून करत आहोत. आणि हा विषय चर्चेचा देखील भिवंडी तालुक्यामध्ये बनलेला आहे, कारण आपण पाहतोय या स्पर्धेचे सर्वात मोठं आकर्षण प्रवेश फी फक्त 6,000 रुपये आणि प्रथम पारितोषिक 1,00,000 रुपयांचं, द्वितीय पारितोषिक 25,000 रुपयांचं आणि त्यानंतर तृतीय पारितोषिक 6,000 रुपयांचं. क्लीन बॉल अराउंड लेग आणि त्रिफल बाद. तिसरा फलंदाज बाद होताना निंबोली या संघाचा.
पूर्णपणे पिछाडीवर हा संघ आपण पाहतोय आणि सध्या आघाडीवर आपल्याला पाहायला मिळतोय या ऐदी वडवणूक संघ. केतन पाटीलच्या अर्धशतकानंतर पूर्णपणे या ऊर्जा संचारलेली आहे आपण पाहतोय या फिल्डरमध्ये खेळाडूंमध्ये या वडवणूक संघाच्या आणि या पॉझिटिव्ह बॉडी लँग्वेज देखील त्यांची पाहायला मिळते. इथे मात्र खांदे झुकले गेलेले आहेत निंबोली संघाच्या खेळाडूंचे. मजबूत स्थितीमध्ये आता मात्र पाहतोय वडवणूक संघाला. यावेळी मात्र हाफ फटका देखील मिस टायमिंग. थर्डमॅन रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय तो पण एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात आणि सिंगल संघाची धावसंख्या 4. आव्हान आपण पाहतोय तब्बल 64 धावांचं आव्हान आहे. इथून अजूनही 60 धावांची आवश्यकता. मिशन इज इम्पॉसिबल कारण 8 चेंडूचा फक्त खेळ शिल्लक आहे. इथून फक्त पराभवाचं अंतर कमी करण्याचा प्रयत्न निंबोली संघाकडून केला जाईल. इथे या लॉफ केल्या चेंडूला लॉफ्टेड फटका हा फटका देखील फसतोय आणि चेंडू क्षेत्ररक्षक हातात बसतोय. आणखीन एक फलंदाज बाद होताना आणखीन एक हादरा निंबवले या संघाला. वडवणूक संघाचं आपल्याला पाहायला मिळतंय कारण सामन्यावर पूर्णपणे पकड त्यांनी मजबूत केलेले. अगोदर फलंदाजीमध्ये चांगली कामगिरी वडवणूक संघाकडून पाहायला मिळली होती आणि आता मध्ये गोलंदाजीमध्ये देखील चांगली कामगिरी करताना हा संघ पाहायला मिळतोय. इथे सुरेख फटका अगदी एक्शाकोटच्या डोक्यावरून चेंडू निघून जातोय डीप एक्शाक रिजन मध्ये. सीमा पार 4 धावांसाठी चौकार. कारण याच स्पर्धेमध्ये आतापर्यंत सर्वाधिक 7 विकेट त्याच्या नावे पाहायला मिळतात आणि त्या केवळ 2 सामन्यामध्ये. पहिल्या सामन्यामध्ये ते विकेटलेस राहिला होता आणि मात्र इथे त्याचं स्वागत केलेलं आहे षटकाराने. एक मारा लेकिन शॉलेट मारा. मात्र आपण पाहतोय की लक्ष खूपच दूर गेलेलं आहे. फक्त फॉर्मॅलिटी लेफ्ट राहिलेलं आहे. या इथून निंबोली संघाकडे ऑप्शन नाही, पर्याय नाही. पराभवाचं अंतर कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल आणि प्रेक्षकांचं मनोरंजन करण्याचा प्रयत्न केला जाईल मोठे फटके खेळून. या स्पर्धेचा खास वैशिष्ट्य आपण पाहतोय या प्रवेश फी फक्त 6,000 रुपये आणि लाखोच्या घरामध्ये बक्षीस. तब्बल 1 लाख रुपयाचं बक्षीस भिवंडी तालुक्यामध्ये प्रथमच आपण पाहतोय या सुमित मात्र चषक 20-25 हे दिमागदार आयोजन आणि स्पर्धा नक्कीच आपल्यापर्यंत घेऊन आल्यात 7 स्टार ज्यांचा बॅनर देखील आपल्याला समोर पाहायला मिळतोय. ज्यामध्ये आपण पाहतोय A1 जोडी तुफानजी पाटील, स्वप्नीलजी पाटील, सूरजजी पाटील, अक्षयजी पाटील, गौरवजी माली, शुभमजी माली आणि या त्यांची संपूर्ण आयोजन कमिटी आपल्याला पाहायला मिळते. यांच्या माध्यमातून या स्पर्धेचे आयोजन आपण पाहतोय.
पराभवाच्या छायेत आपण पाहतोय सध्या निंबोली हा संघ. इथे मात्र सुरेख फटका, भीमटोला वज्रटोला आणि हा चिन्हो सीमारेषेवर गेला. षटकार. राज नाही वाह राज बोले या राजगुलीच्या बॅट उद्रा षटकार. मात्र अशा फटक्यांची आवश्यकता खरी तर सुरुवातीला होती. दिवा विझल्यानंतर त्यामध्ये तेल ओतण्याचं काम इथे केलं जात आहे. निंबोली संघ पराभवाच्या छायेत आहे. इथे मात्र पराभवाचं धावांचं अंतर कमी करण्याचा प्रयत्न केला जातोय. यानंतर आपण रेग्युलर फॉर्मेट मधील फायनल कडे वळणार आहोत. ज्याप्रमाणे वाटाली संघ आपण पूर्णपणे तयारीत राहायचा आहे. पंकज मालियन कंपनी शेवटचे षटक मार्गस्थ, फक्त फॉर्मॅलिटी लेफ्ट राहिली आणि शेवटच्या षटकामधील 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 3 चेंडूने दूर आपण बघूया वडोदरा संघ विजयापासून. फाईन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू एस्टेनच्या वरून निघून जातोय. एस्ट्रक्चर ज्यामध्ये निर्धाव चेंडू. आज आयदेवी वडोदरा संघाने प्रभावित कामगिरी केलेली आहे आणि ज्या संघाकडे एक्सपिरियन्स कंपेनर डेनिस चौगुले सारखा लीडर असेल तो संघ अशा प्रकारे कामगिरी करताना नेहमीच आपल्याला पाहायला मिळतोय. हेलिकॉप्टर उडवलेला आहे. ते मात्र चिनू मेडिकल क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. क्षेत्रक्षक तिथे सज्ज आहे. एक धाव फलंदाज पूर्ण करतात. मोठ्या मार्जिनने नक्कीच मोठ्या फरकाने आता मात्र विजय मिळवण्याच्या तयारीत आपण पाहतो आयदेवी वडोदरा संघ. पंचांचा इशारा वाईट येतोय. घनश्याम पाटील आपण पाहतो बॉलिंग ट्रॅकवर. गतीमध्ये परिवर्तन आणि या स्पर्धेमधील 8व्या विकेट पासून वंचित राहिलेला आहे. मात्र अजून आईस विकेट टेकर आहे घनश्याम पाटील आपण पाहतोय. तर अशा प्रकारे हा सामना जिंकला आयदेवी वडोदरा संघाने. अभिनंदन दिनेश चौगुले अँड टीम. हार्ड लक आय विल से निंबवली. तर अंतिम सामन्याकडे आपण वळणार आहोत. अंतिम सामना आपल्याला पाहायला मिळाला जयपुरामध्ये फाटल विपक्ष आयदेवी वडोदरा या दोन संघामध्ये.